2017 50% मागासवर्गीय पदकपात आणि माजी सैनिक रूपांतरण यादी यांचा मंत्रालयामध्ये आढावा घेतला असता असं कळलं की मागासवर्गीय 50% पदकपातीचा अजून निर्णय व्हायचा बाकी आहे। तो प्रस्ताव रिटर्न गेलेला आहे, परंतु माजी सैनिक रूपांतरण यादी या संदर्भातला जो अहवाल आणि प्रस्ताव होता तो प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि येत्या आठवड्याभरात त्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि 10% ज्या जागा आहेत ज्या 10% जागा आहेत माजी सैनिकांच्या त्या या ठिकाणी भरण्यात येणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी मनोज काळे सर यांच्याकडून मिळालेली आहे। त्यामुळे माजी सैनिक रूपांतरण यादी यांच्या बाबतीमध्ये आपण पॉझिटिव्ह राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि माजी सैनिक रूपांतरण यादी लवकरच लागणार आहे हीच आजच्या मंत्रालयीन भेटीची अपडेट आहे। आणि त्याचबरोबर RTI सुद्धा फाईल करण्यात आलेला आहे माजी सैनिक रूपांतरण यादी आणि 50% कपात या संदर्भात। तर या सर्वांच्या संदर्भामध्ये माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची येत्या मंगळवारी कॅबिनेट मीटिंग आहे। त्या मीटिंगमध्ये आपल्याला म्हणजे एक अर्ज केला असता त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या तारखेला हजर राहा, तर ती तारीख दिलेली आहे। त्या तारखेला कॅबिनेट मंत्री शिक्षण मंत्री साहेब यांच्यासोबत आपली भेट राहील। तरी मी सर्व अभियोग्यताधारक 2017 यांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येनं माझ्या समवेत या ठिकाणी हजर राहावी, कारण माजी सैनिक रूपांतरण यादीच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्हनेस आलेला आहे, परंतु 50% मागासवर्गीय पदकपातीच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोललो असता त्यांनी सांगितलं की तुम्ही वैयक्तिकरित्या एकटेच येता, बाकीच्यांना या गोष्टीचं काही घेणं देणं नाही का? तर या ठिकाणी माझ्याकडे उत्तर नव्हतं। त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या तारखेला जेव्हा मी कळवेल तेव्हा हजर राहावं ही सर्वांना विनंती। आणि पुढील माहिती पुढील व्हिडिओमध्ये।